येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. देवळालीच्या हिरकणीचा पुन्हा एकदा विधानसभेत बोलबाला. देवळाली मतदारसंघात आहिरे यांनी विकासाची गंगा पोहोचवली, मतदारांची भूमिका. देवळाली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज आहिरे यांच्या प्रचाराला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळे विरोधकांची चिंता वाढली आहे. त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याच्या चर्चेला उधाण आलंय. आमदार सरोज आहिरे यांनी प्रभाग 19 मधील सिन्नर फाटा, मारुती मंदिर, गोदरेजवाडी, केळकर नगर, ओढा रोड, रेल्वे ट्रॅक्शन, संभाजीनगर, गोरेवाडी, अश्विनी कॉलनी, चाडेगाव, सामनगाव रोड, भागवत मळा, चेहडी आणि पंपिंग परिसरात भव्य प्रचार रॅली काढली. रॅली दरम्यान नागरिकांनी त्यांचं स्वागत करत महिलांकडून औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आहिरे यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल 1400 कोटी रुपयांचा विकास कामे करून देवळाली मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचं जनतेनं अनुभवलंय. त्याची पावती म्हणून आम्ही त्यांनाच पुन्हा संधी देणार असल्याचं मतदारांनी सांगितलंय. महायुतीचे उमेदवार सरोजताई आहिरे यांच्या प्रचारार्थ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 19 मध्ये प्रचार फेरीचे आयोजन केलेलं आहे. त्यानिमित्ताने सर्व पक्षीय, गावकरी, ग्रामस्थ, कार्यकर्ते हे इथे सिन्नर पाटा आहे ते संघटित झालेले आहे आणि ताईंच्या विजयाची चाहूल ही आमच्या प्रभाग 19 मध्ये खूप सुंदररित्या सर्वांना लागलेली आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला आमच्या प्रभाग 19 मधून 90% मतदान हे ताईंना होणार आहे. त्याचं कारण असं आहे की ताईंच्या विकासाची पावती आम्हाला द्यायची आहे. गेल्या 25 वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये आमदार आहे की नाही हे आम्हाला माहित नव्हतं किंवा आमदाराचा निधी हा महापालिकेत येतो की नाही. मी पण 5 वर्ष महापालिकेत काम केलं, पण त्यावेळेस कुठल्याही म्हणजे आमदाराचा आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही किंवा आम्ही आमदार कधी आमच्यापर्यंत पोहोचले नाही म्हणजे पोहोचूच शकत नव्हते. मला असं वाटतं की ताई जेव्हापासून आमदार झाल्या तेव्हापासून विकासाची गंगा या प्रभाग 19 मध्ये आली आणि स्थानिक नगरसेवकांनाही काम करायला खूप सोपं गेलं. खूप सुंदर असं काम आमच्या प्रभाग 19 मध्ये झालेलं आहे. भाजप सेना महायुतीचे दोन तडफदार, कर्तबगार उमेदवार आमदारताई माननीय सरोजताई आहिरे यांच्या प्रचाराच्या आज प्रभाग क्रमांक 19 मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे. त्या विकास करण्याने अख्ख्या मतदारसंघामध्ये जो 25 वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या 2.5 वर्षात काम केलं. 2.5 वर्ष कोरोनाच्या काळात गेले. त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजीचं नाव असेल बेलद गावांचं. इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत 5 कोटी रुपयाचे जवळजवळ कामं पूर्ण झाले आणि उर्वरित 4 कोटी रुपयाचे कामं आता सुरू होत आहेत. यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं, पण या ताईंनी दाखवून दिलं तर आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो. त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल, जर ज्याच्या केंद्रात सरकार आहे आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे, तर आपल्याला विकास करायचा असेल तर या ताईंना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना, माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मान्य श्री सरोजताई आहिरे मान्य राष्ट्रवादीच्या या नाशिक रोड मतदारसंघातील उमेदवार या ठिकाणी येत आहे आमच्या भागामध्ये. या दौऱ्यानिमित्त गेल्या 5 वर्षाचा जर आढावा घेतला तर सरोजताईंचं काम या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणावर आहे. कुठल्याही क्षेत्रात म्हणजे क्षेत्रीय क्षेत्रात असेल, व्यापारी क्षेत्रात असेल, ग्रामीण लोक क्षेत्रामध्ये असेल, अतिशय मोठ्या प्रमाणावर विकासाचे काम सरोजताईंनी या ठिकाणी केलेलं आहे. आणि मला अशी या भागातल्या नाशिक रोड पूर्व भागातल्या सगळ्या नागरिकांचं जर मताने जर बघितलंय, त्यांचं ओपिनियन जर बघितलं तर असं वाटतंय की सरोजताईंचा विजय हा नक्की आहे.
आणि सगळ्या या नाशिक रोड पूर्व भागातील नागरिकांचा, ग्रामीण भागातील असेल, शेतकरी असेल, व्यापारी वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, मजदूर असेल, या सगळ्यांचा सपोर्ट हा नक्कीच आहे आणि त्यांचा विजय हा नक्की असा मानला जातो असं या ठिकाणी मला वाटतं. या देवळाली मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षाचा विकास जर पाहिला तर तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे. गेली 30 वर्ष आम्ही नेल्सन मंडेलानंतर मला वाटतं जे शासन भोगलं असेल ते आम्ही देवळाली मतदारसंघानेच भोगलेले, हे जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं या ठिकाणी पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही माणसं घडलेली आहेत. आमच्या सरोजताई आहिरे या शरद पवारांच्या मानसपुत्री आहेत आणि त्याच धोरणाने आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम करत असतो कायम. आता जरी थोडेसे बाजूला झालो तरी सुद्धा आम्हाला एका विचाराने एकत्र यावंच लागेल. ही काही खोटी गोष्ट नाही. सगळे तुम्ही पहा या ठिकाणी आता या विकासावर आपण उभे, हा विकास पहा. आणि मी तर मतदारसंघाचे चारी कोपरे फिरून आलो, चारी कोपऱ्यात पाहिलं. पश्चिम पट्ट्यात कोकणात जर आपण गेलो तर आता त्याला कोकण म्हणता येणार नाही. खऱ्या अर्थाने तिथल्या शाळा वगैरे जर पाहिल्या तर त्या शहरी शाळा झालेल्या आहेत. या ठिकाणी जर विकासाचं आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर आजच्या तरुणाने प्रचाराच्या ठिकाणी सरोजताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, कोण आली रे कोण आली, देवळालीची विकास कन्या आली, राष्ट्रवादीचा विजय असो, महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो.